सुरुवातीलाच बातमी आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यासंदर्भात। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावरती होते। एका वृत्तपत्राच्या खासगी कार्यक्रमासाठी अमित शहा मुंबईमध्ये आले होते। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी अमित शहांची भेट घेतली आहे। भेट घेण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रातील पूरस्थितीबद्दल झालेल्या नुकसानीबद्दल काय घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। मात्र तसं मागणीपत्र हे अमित शहा यांना दिलेलं आहे। राज्य सरकारकडून तसं मागणीपत्र दिलेलं आहे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे। शिवराज सिंगजींना विनंती केली आणि शिवराज सिंगजींची पूर्णपणे मदत करायची तयारी आहे। पण इथून प्रस्ताव तर गेला पाहिजे। महाराष्ट्र सरकारने ग्राउंड रियालिटी तर सांगितली पाहिजे केंद्र सरकारला। आणि शिवराज सिंगजी म्हणाले की मीही येईन एवढी परिस्थिती गंभीर असेल। त्याच्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारने आता काहीतरी हालचाल तातडीने केली पाहिजे। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेले आहेत। महेंद्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावरती होते, महाराष्ट्र दौऱ्यावरती होते। महाराष्ट्रात पावसामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे। या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राज्य सरकारकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे काही मागणी करण्यात आली आहे? जगदीश, आज केंद्रीय गृहमंत्री जे ते मुंबईत होते। एका खाजगी दैनिकाच्या कार्यक्रमामध्ये एका मुंबईत सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार असा देण्यात आला होता, त्या कार्यक्रमाला आले होते। त्यांना रिसीव्ह करण्यासाठी जे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेले होते। मात्र यांच्या दरम्यान काही चर्चा झाली आहे का? महाराष्ट्र सध्या दुष्काळ सदृश परिस्थिती आहे, ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना भरीव अशी मदत करा, अशी जे ती प्रचंड जे ती मागणी करण्यात येते। शेतकऱ्यांचे बरेच हाल होताना पाहायला मिळत आहेत। मात्र आज जे ते केंद्रीय गृहमंत्री मुंबईत होते आणि या मुंबई दौऱ्यामध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांशी काही चर्चा झाली का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। कारण या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री जे ते आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री हे दोन्ही एकत्र पुन्हा जे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गाडीतून जे ते विमानतळाच्या दिशेने जाताना पाहायला मिळाले। मात्र या भेटीमध्ये अजून गाडीमध्ये त्यांच्यासोबत काही चर्चा होते, काही शेतकऱ्यांना काही मदत मिळते का या संदर्भात अद्याप तरी काही माहिती मिळाली नाही। मात्र शासनाकडून भरघोस मदत मिळावी, केंद्र शासनाकडून भरघोस मदत मिळावी आणि शेतकऱ्यांचं जे त्रास आहेत, त्या शेतकऱ्यांचे जे त्रास झाले आहेत, म्हणजे आता सध्या ओला दुष्काळ जो पडला आहे तिथे, त्यामुळे त्यांना जी काही भरीत मदत आहे ती मिळावी अशी जी ती सगळ्याच कडून आहे ती सांगण्यात येतं। त्यामुळे आता केंद्रीय गृहमंत्री आणि अमित शहा यांच्यामध्ये मुख्यमंत्र्यांमध्ये काही चर्चा होते का त्याबद्दल काही माहिती मिळते का हे सध्या अद्याप तरी कळू शकलेलं नाहीये। जगदीश, धन्यवाद महेंद्र दिलेल्या माहितीबद्दल।